तर बाबांनो, आज तुम्ही का नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पाहिजे, अशी कळकळीची नम्र एलांटी आहे माझी तुम्हाला. रे बाबा. तर भाई सगळ्यात पहिल्यांदा काका, तुमच्या वयाचा मान राखून मी तुम्हाला आज एक गोष्ट बोलणार आहे. तुमच्या तर आईचा दानाईच केला तुमच्या. नाही म्हणजे मला एक सांगा, ही असलं यार झव चाळ करून तुम्हाला भेटतंय काय? फेमस होऊस तर तुम्ही वागलात असं यार झव्यागत, ठीक आहे, मान्य करतो आम्ही. पण आता तरी चांगलं कंटेंट करा, चांगलं बनवा, काहीतरी लोकांना आवडेल असं करा. वरच्यावर तुम्ही डोक्यात मस्तकातली आळी अशी फड 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 करती. असं वाटतं काकाला का नाही हे बुटाड आईला गाडी मागे सरकेली, बुटाड काढून ठोकावं नेम काय धंदा आहे. भिकारीनाथ तुम्हाला पहिल्यापासूनच आहे का आता लागलाय? म्हणजे सिद्ध काय करायचं असते डड करून तुम्हाला? काय तुमच्या आईचा त्यांचा नाही हो गुन्हा, तुमच्या गांडीतलं रहिमानी किडा आहे. एकटीचा पाडा हे असं तुडगडून करून मधीच 31चा पाडा तुमच्या आईच्या नवऱ्यानं आणला होता. काय धंदा आहे दाना हाणला तुम्हाला का नाही? असं नागड करून का नाही, लिंबाच्या वाल्या ठोकानं का नाही, नुसतं गांडीवर ठोकं टाकाय पाहिजे. नुसतं तुम्हाला असं का नाही, तुमचं गुदद्वार सुजलं पाहिजे असं एवढं. 31 32 62 93. तुमच्या आईचा दाना 94. तुम्ही एक काम करा, नका एवढा त्रास करून घेऊ स्वतःच्या जीवाला. घ्या एखाद्या मोठ्या चांगल्या देवाचं नाव घ्या आणि लटका त्या पाठीमागच्या लिंबाला. सगळ्याचाच प्रश्न मिटतो, तुम्हाला कोणी बोलणार नाही काय नाही. आणि आशा करतो की तुम्हाला माझं बोलणं समजलं असेल. धन्यवाद.